नमस्कार. आज आपण पुणे शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या समोर आलेलो आहोत आणि या ठिकाणी अनुसया सोपान हरपळे हे आज आंदोलनासाठी बसलेत. नेमकं काय प्रकरण आहे, यामध्ये काय घडलंय? बरेचसे पुण्यातल्या प्रकरणामध्ये किंवा राज्यातल्या भूमी अभिलेखच्या प्रकरणामध्ये काही लोकांची जागा बळकावली गेली किंवा काही प्रमाणात जागा लाटली गेली म्हणता येईल, अर्धी निम्मी, काही थोड्या प्रमाणात. मात्र इथं यांची 38 गुंठ्यांचं क्षेत्र अख्खा गायबच करून टाकलंय. नेमकं काय प्रकरण आहे त्यासाठी आज आपण समजून घेण्याकरिता आलेलो आहोत. तर माझ्याबरोबर त्यांच्या जे तानाजी सोपान हरपळे यांचे नातू माझ्याबरोबर आहेत. तर काय नेमकं काय प्रकरण आहे? ॲक्च्युली आमची जागा आहे वडकीमध्ये राहुल मोडक झाले, दादा मोडक आहे, प्रसाद मोडक आहे, हे जेवढे लोक आहेत, प्लस आमचे बाबा म्हणजे तानाजी हरपळे, तात्याबा हरपळे, तर आता माहिती आहे त्यांची वाईफ आहे आता रत्नाबाई हरपळे. तर यांनी तलाठी कार्यालयात अर्ज दिला की म्हणजे 4 भाऊ होते, 3 भाऊ होते टोटल. 3 भाऊंपैकी एक भाऊ 1992 साली मयत झाले होते. तर 1992 साली जो भाऊ मयत झाला यांनी असं दाखवलं की आम्हाला भाऊच नाही आहे. खोट्या त्यांनी नोंदी दिल्या, वाटपत्र करून घेतलं. ते समजा हे 1900 कोणत्या वर्षात झालं होतं? 92 मध्ये. मग त्यावेळेस त्यांनी असं काही रेशनिंग कार्ड किंवा असं काही पुरावा दिलेला आहे ना, दिला? मग त्याच्यामध्ये तलाठी कार्यालयात दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं आहे की आम्हाला भाऊच नाही, भाऊच दाखवला नाही डायरेक्ट. म्हणजे आम्ही दोघंच आहे, आम्हाला कोणती बहीण पण नाही आणि भाऊ पण नाही. याच्या सगळ्या नोंदी आपण तलाठी ऑफिसमधून काढलेल्या आहे. आता याच्यामध्ये या पूर्ण नोंदी याच्यामध्ये तात्याबा सोपान हरपळे, रतन तात्याबा हरपळे आणि माहीतच मुली आणि मुलं कोणीच नाहीये. हे बघा, ही नोंद त्यांना सापडलेली आहे, वारसाची नोंद. आणि ह्याच्यामध्ये अनुसया सोपान हरपळेंच्या नावाने हा अर्ज होता आणि त्याच्यामध्ये तात्याबा सोपान हरपळे वय वर्ष 60 आणि तानाजी सोपान हरपळे वय वर्ष 51 मुलगा. तिसरा शिवाजी त्यांचं नाव नाही, त्यांचं नाव काढून टाकलं त्यांनी, दाखवलंच नाही, भाऊच नाही. काय त्यांनी दडदडीत लिहून दिलं इथं, माहीतच मुली आणि मुली नाही, डायरेक्ट त्यांनी असं सांगितलं. त्याच्यामध्ये केलं होतं नेमकं हे तानाजी हरपळे पुरसंगी म्हणजे आजीचे आमचे दीर. हा, त्यांनी आणि मोडकांनी मिळून हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. वाटपत्र पण केलं यांनी, त्यांच्या वाटेचा हिस्सा घेतला, विकला पण. आणि आता जेव्हा आपल्याला ही गोष्ट समजते तेव्हा मग आता या बाकीच्या गोष्टी आता पूर्ण आपल्याला समजल्या. आता साधारणपणे तुम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी मागणी केली होती फुरसुंगी पोलिसांना, मग नेमकं काय घडलं? 3 महिन्यापासून आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी आम्ही जातोय पोलीस स्टेशनला. पण त्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही तहसीलदार कार्यालयात जा, या नोंदी आणा, त्या नोंदी आणा, याच पद्धतीने बाकीच्या गोष्टी चालू आहे. त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की गुन्हा नोंद तुम्ही करून घ्या आणि आम्हाला योग्य तो लवकरात लवकर आम्हाला न्याय भेटावा. न्यायाची आज त्यांचे नातू न्यायाची मागणी करतायत. त्यासोबतीला त्यांच्या ज्या हे होते आपले अनुसया सोपान हरपळे, हे मयत व्यक्तीचे पत्नी म्हणून आहेत आणि त्यांचं वय वर्ष 65 वर्ष आहे. सातत्याने ते कार्यालयाचे चक्रे मारण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून त्यांना दाद दिली जात नाही. विचारूया त्यांना पण आपण काही प्रश्न. कसं वाटतं तुम्हाला, काय वाटतं नेमकं? आता सकाळपासून आज आंदोलनाला बसला आहेत तर तुम्हाला? आम्ही येऊन बसलो इथं 9:30 वाजल्यापासून आलेले. पाणी नाही, चहा नाही, काही नाही अजून. तर नेमकं हे जे प्रकरण झालंय त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कसं हे चुकीचं? नाही द्यावा एवढंच वाटतं. जर तुम्हाला नाही मिळालं तर तुमची काय पुढची भूमिका असेल? मी इथेच उपोषणाला बसेल. मग जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी इथेच उपोषणाला बसेल. आपण पाहताय अक्षरशः आजींच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि त्यांच्या पती आज किती वर्ष झालेत त्यांचं डेथ झाली. डेथ झाल्यानंतर त्यांची हक्काची जमीन त्यांना मिळत नाही. हा प्रशासनाची चूक आहे की जाणीवपूर्वक ह्या सगळा कट कारस्थान आहे, त्यांचा असा आरोप त्यांनी मांडलेला आहे. त्यासोबतीला काही आणखीन आपल्याकडे ह्या भूमी अभिलेख महसूल तक्रारदार कृती समितीने त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याच समितीचे काही मान्यवर आपल्या बरोबर आहेत. तर काय सांगाल तुम्ही आणखीन? लांडगी तुम्ही काय सांगाल यांना जे आता सगळा त्रास भोगावा लागतोय? याच्यामध्ये जो आर्थिक गैरप्रकार झालेला आहे, याच्यामध्ये जागा बळकावण्याच्या उद्देशाने झालेला आहे. यामध्ये त्या आजींना न्याय द्यावा आणि जी वडिलोपार्जित जागा आहे त्यांची, अशी नाही की खरेदी केलेली, वडिलोपार्जित जागा आहे त्यांना हिस्सा मिळालाच पाहिजे. त्यांच्या पतीचा जो हिस्सा आहे तो मिळालाच पाहिजे. जर त्यांना न्याय मिळाला तर तुमची कृती समितीच्या वतीने काय असेल पुढची भूमिका? कृती समिती त्यांना वेळोवेळी पाठिंबा देईल आणि ज्या ज्या ठिकाणी जावं लागेल त्या ठिकाणी आम्ही जाऊ. पाठिंबाने काय होणार आहे? फक्त तुम्ही गर्दी करून त्याच्या होणार नाही ना, त्याच्यावरती काहीतरी तुमची ठोस भूमिका पाहिजे. त्याकरता आजींनी आज आंदोलन केलेलं आहे. आम्ही मंत्रालयापर्यंत पण जाऊ त्या गोष्टी. एकंदरीत या प्रकरणामध्ये
वरिष्ठ कार्यालयापर्यंत, शेवटी मंत्रालयापर्यंत जाण्याची भूमिका त्यांनी दर्शवलेली आहे. आणि आजी स्वतः ठाम त्यांनी भूमिका मांडली, जेव्हापर्यंत गुन्हा दाखल होणार नाही आम्ही आमचं आंदोलन रोखणार नाही, अशी त्यांनी तीव्र भूमिका व्यक्त केलेली आहे. राज्यामध्ये अनेक प्रकरणं, जमिनी लाटण्याचे प्रकरणं घडलेले आहेत. अनेक महसूल अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत, मात्र महसूल खातं सुधारत नाही. त्यांना कोण त्यांचा आका आहे, त्यांचा कोण वाली आहे, त्यांच्या मागे त्यांना कोण पाठराखण करतंय, हा खूप मोठा प्रश्न सध्या राज्यात उद्भवलेला आहे. लवकरात लवकर अनेक प्रकरणांची तोडगा काढणे अपेक्षित आहे. भूमी अभिलेखसारख्या ठिकाणी, महसूलच्या ठिकाणी हे अधिकारी फक्त आर्थिक हितसंबंध साधून अनेक पैसे लाटण्याचा प्रयत्न करून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात, मात्र फक्त पैशांसाठी न्याय मिळतोय का, हा देखील एक मोठा प्रश्न आता सध्या उद्भवलेला आहे. मी होतो मुजम्मिल शेख, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.